चला तर आज बनवूया मस्त अशी सोयाबीनची भाजी। रेसिपी एकदम सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। इथे मी सोयाबीन भिजत घातलेत। आता आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेत मीडियम आकाराचे कट करून। त्याला हलकसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत। लगेच लसूण सुद्धा आपल्याला त्यामध्येच टाकून परतून घ्यायचा आहे थोडासा। खोबरं घालूया, खोबरं सुद्धा परतून घेऊया। अशा प्रकारे चांगलं परतून घ्यायचे ब्राऊन कलर येईपर्यंत। आता आपण घालूया 1 टोमॅटो कट केलेला, तो सुद्धा परतून घेऊया। अशा प्रकारे सर्व चांगलं परतून घेऊया। आता घालूया थोडंसं मीठ आणि हळद, यामुळे ग्रेव्हीला छान कलर येतो पहा। आणखी थोडा वेळ परतून घेऊया कमी गॅसवर। अशा प्रकारे मी परतून घेतले। आता आपण याला थंड होऊन देऊ, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया। थंड झाल्यानंतर बारीक करून घेतला आहे मी पहा। आता आपण गॅसवर कढई ठेवू। सोयाबीन टाकले होते भिजत, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। दुसऱ्या पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे परत एकदा। आता कढईमध्ये टाकलेलं आहे तेल। तेल गरम झाल्यानंतर टाकूया मोहरी, थोडेसे जिरे, कढीपत्ता 5-6 पानं, काळा मसाला, लाल मिरची पावडर आणि हे वाटण आपण जे करून घेतलं होतं ते। याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। मस्त कलर आलेला आहे पहा आपल्या ग्रेव्हीला। एकदा नक्की बनवून पहा। आता घालूया कोथिंबीर। ग्रेव्ही छान झालेली आहे आपली। आता घालूया सोयाबीन, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। त्यानंतर घालूया गरम पाणी। गरम पाणी घातले पहा। आता भाजीला कमी गॅसवर आपल्याला 1-10 मिनिटं चांगलं उकळून द्यायचे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।